22 जुलै 1970ला महाराष्ट्राच्या नागपूर शहरामध्ये फडणवीसांच्या घरामध्ये एका मुलाचा जन्म झाला. बरोबर ओळखलत, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. 2014मध्ये वयाच्या 44व्या वर्षी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्याला मला वाटतं त्यांनाही कल्पना नसावी की ते मुख्यमंत्री होणार असतील म्हणून, पण त्यांच्यावर मोठी जबाबदारी त्यांच्या पक्षाने दिली आणि ते यशस्वीरित्या ते जबाबदारी त्यांनी पार पाडायला सुरुवात केली. 2019मध्ये मी पुन्हा येईन अशी भाषणं करत त्यांनी प्रयत्न केला, पण तो दुर्दैवाने फसला काही कारणामुळे. पण त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरची चित्रपटापट बदलली आणि ते उपमुख्यमंत्री झाले आणि पुन्हा एकदा आता मुख्यमंत्री झाले. अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धी, नेतृत्व कौशल्य आणि व्यवस्थापन कौशल्य याच्या जोरावरती ते पुढे चाललेत. आत्ताच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी कुठली स्ट्रॅटेजी वापरली, काय काय केलं, असे बरेच राजकीय तज्ज्ञ काय सांगतात. पण मला वाटतं त्यांची एकच स्ट्रॅटेजी होती, ती म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेपुढे महापालिकांमधनं आपलं काम न्यायचं, पॉझिटिव्ह भाषण करायचं आणि निवडणुका जिंकायच्या. आणि ही मला वाटतं स्ट्रॅटेजी त्यांची यशस्वी झाली. ते स्वतः LLB आहेत, म्हणजे कायद्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. तसंच व्यवस्थापन कौशल्य जे त्यांच्याकडे आहे ते त्यांनी मॅनेजमेंटची पण डिग्री घेतलेली आहे. आणि त्यानंतर ते जे प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी करतात वेगवेगळे, त्याचं यशस्वीरित्या ते कार्य पुढे नेतात. त्याचं कारण त्यांच्याकडे डिप्लोमा आहे की जो त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधला केलेला आहे. तो त्यांनी जर्मन देशातनं बर्लिन इथून केला आहे. महाराष्ट्रासाठी जे काय ते प्रोजेक्ट करतात त्याचं बजेटिंग करणं, प्लॅनिंग करणं, कोऑर्डिनेशन करणं आणि नंतर एक्झिक्युशन करणं आणि त्याचं मॉनिटर करणं, त्याचा फॉलोअप घेणं आणि ते पूर्णत्वास नेणं, हे ते बघू शकतात. म्हणजे एखाद्या CEOला पण लाजवतील एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या, अशा पद्धतीनं काम करतात. उत्कृष्ट कुशाग्र बुद्धी, नेतृत्व आणि उत्कृष्ट वाक्पटू हे असल्यामुळे त्यांना हे सहज शक्य आहे. उत्कृष्ट भाषणं करतात. त्यांच्या शरीरावरनं त्यांना बरेच लोकांनी नावं ठेवली, त्यांच्या राजकीय विरोधकांनी. पण हा गृहस्थ अत्यंत स्तब्ध होता, काहीच लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. आपलं काम करत राहिला आणि काम करत राहतो तो गृहस्थ परत. हेच त्यांच्या यशाचं मला वाटतं कारण आहे मोठं. आणि त्यामुळे त्यांना महापालिकेच्या या निवडणुकात यश मिळालं. महाराष्ट्र नशिबवान आहे की असे मुख्यमंत्री आपल्याला मिळाले आहेत. त्यांना त्यांच्या ह्या कामाकरता खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्याबद्दल बरंच बोलता येईल, नंतर बोलू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.